हरि ओम पंढरीनाथ महाराज की जय. श्री चांगदेव पासष्टी. आपल्या वयापेक्षा लहान वयाच्या श्री ज्ञानेश्वर माऊलींना पत्र पाठवताना सुरुवात कोणत्या संबोधनाने करावी? अर्थात त्यांना श्री म्हणावं तर त्यांचं वय लहान, आणि त्यांना चिरंजीव म्हणावं तर ते ज्ञानाने आपल्यापेक्षा मोठे असल्यामुळे किंवा आपल्या समतुल्य असावेत असा अर्थ असल्यामुळे नेमका ज्ञानेश्वरांना उद्देशून कोणता शब्द योजावा या संभ्रमात श्री चांगदेव या योगींनी काहीशा गूढार्थाने ज्ञानदेवास कोरे पत्र पाठवले. त्यावर काही लिहिलेच नाही. ते कोरे पत्र पाहताच सद्गुरू निवृत्तीनाथांच्या आज्ञेवरून त्यांचे कनिष्ठ बंधू अर्थात श्री ज्ञानेश्वर माऊली यांनी त्यांना उत्तर म्हणून चांगदेवांना जे पत्र लिहिले तेच हे 65 ओव्यांचे श्री चांगदेव पासष्टी म्हणून प्रख्यात आहेत. पाहूया श्री ज्ञानेश्वर महाराज कृत श्री चांगदेव पासष्टी म्हणजे 65 ओव्यांचा उपदेश जो चांगदेवांना केला ज्ञानेश्वरांनी. स्वस्ति श्रीवटेषु जो लपोनि जगदाभासु दावी मग ग्रासु प्रगटला करी. प्रगटे तव न दिसे लपे तव तव आभासे. प्रगटना लपाला असे न खोमता जो. बहु जव जव होय तव तव काहीच न होय. काही न होनी आहे अवघाची जो. सोने सोणे पण उणे न येताची झाले लेणे. ते विन वेचता जग होणे अंगे जया. कल्लोळ कंचूक न फेडिता उघडे उदक. ते विजगेसी सम्यक स्वरूप जो. या 5 ओव्यांचा अर्थ पाहूया. श्री वटेश चांगदेवा ज्ञानेश्वर महाराज लिहित आहे चांगदेव महाराजांना. श्री वटेश चांगदेवा तुझे कल्याण असो. स्वतः परमात्मा गुप्त राहून या जगताचा आभास दाखवतो. तो प्रगट होतो तेव्हा जगाचा भास नाहीसा करतो. परमात्म्याचे स्वरूप जेव्हा दिसत नाही तेव्हा जगताची जाणीव होते. तो जेव्हा प्रगटतो तेव्हा दिसतोच असं नाही. विचारांती असं दिसेल की परमेश्वर दिसतही नाही किंवा गुप्तही होत नाही. हे दोन्ही गुणधर्म त्याला स्पर्श करतात असे मुळीच नाही. स्वरूपाने परमात्मा विशाल होत असता भासमान जगत नाहीसे होत जाते. वास्तविक परमात्म्याने काही जगाचे रूप घेतलेले नसून सगळीकडे तोच पूर्णपणे व्यापलेला आहे. सुवर्णाचे दागिने घडवतात परंतु त्यामुळे त्याच्या सोनेपणात मुळीच उणीव निर्माण होत नाही, कमतरता होत नाही. हे जसे आहे त्याचप्रमाणे स्वतः परमात्मा विविध आकारांनी रूपांनी नटला तरी त्याच्या मूळ परमात्मा स्वरूपात काहीही कमीपणा येत नाही. पाण्यावर अनेक लाटा उठत असतात त्यामुळे ते पाणी लाटांच्या आवरणाने झाकले आहे असे वाटते तरीही ते पूर्णपणे पाणीच असते. तसेच परमात्मा आणि जगत यांच्या बाबतीत आहे. परब्रह्म आणि हे विश्व यात काहीही फरक नाही. असा या 5 ओव्यांचा अर्थ. पुढील ओव्या पाहूया. परमाणूचिया मांदिया पृथ्वी क्षणे नवे वचेची वाया. तेवी विश्वस्फूर्ती इया झाकवेना जो. कळाचेनी पांघुरणे चंद्रमा हरपो नेणे. कावन्ही दीपपणे आननो हे. म्हणोनी अविद्या निमित्ते दृश्यद्रष्टत्व वर्ते. ते मी नेणे आईते ऐसेची असे. जेवी नाममात्र लुगडे येरवी सूतची ते उघडे. कामाती मृद्भांडे जयापरी. तेवी द्रष्टा दृश्य दसे अतीत दृग्मात्र जे असे. तेची द्रष्टा दृश्यामिसे. केवळ होय अलंकार येणे नामे. असिजे निखिल हेमे नाना अवयव संभ्रमे. अवयवीया जेवी तेवी शिवोनी पृथ्वीवरी. भासती पदार्थाची यापरी. प्रकाशे ते एकसरी संवित्ती हे. 6व्या ओवीपासून 12व्या ओवीपर्यंत याचा अर्थ आपण पाहूया. पृथ्वीवर अनेक लहान लहान कण
परमाणू आहेत. परमाणू हे पृथ्वीच्या रूपाने आहेत, म्हणून काही पृथ्वीचा पृथ्वीपणा नाहीसा होत नाही. त्याच अर्थाने विश्वाच्या आविष्कारामुळे परमात्मा मुळीच झाकला जात नाही. कल्पना केली की चंद्रावर त्याच्या 16 कलांचे आच्छादन घातले आहे, तरीही चंद्राचा निश्चित लोप होत नाही. चंद्र गायब होत नाही. दिव्याच्या रूपाने अग्नी दिसला तरी तो अग्नीच असतो. म्हणून म्हणतो, हे चांगदेवा, तुला अज्ञानामुळे, अविद्येने ज्ञानरूपी परमात्मा आत्मा हा वेगळेपणाने दृश्य आहे आणि मी द्रष्टा पाहणारा वेगळा आहे असे तुला भासते, परंतु मला मात्र वेगळेपणाची जाणीव नाही. वस्त्रापैकी, कपड्यापैकी एखाद्या वस्त्राला लोक लुगडं म्हणतात, तरीही लुगडं चोळं पातळ ज्या सुताचे विणलेले असते त्याचे सूतरूप म्हणजे त्याचं धागा स्वरूप कायमच असतं. माती आणि मातीचं भांडं यांच्या बाबतीत असंच सांगता येईल. म्हणून म्हणतो, द्रष्टा म्हणजे पाहणारा आणि दृश्य म्हणजे जे पाहावयाचं आहे ते, अशा दोन्हींच्याही पलीकडे परमात्मत्व तत्व ज्ञानस्वरूप असेच आहे. हेच द्रष्टा आणि दृश्य या प्रकारांनी अनुभवाला येते. अलंकार रूपाने जसे केवळ सुवर्णच असते किंवा अनेक अवयवांच्या रूपाने अवयवीच असतो, ईश्वरापासून पाषाणापर्यंत नाना प्रकारे पदार्थांची प्रचिती करून देणारे एक ज्ञानच असते. म्हणजे त्या त्या आकाराने ज्ञानच परिणाम पावलेले असते. 13व्या ओवीपासून पुढील ओव्या पाहूया. 13 ते 18. नाही ते चित्र दाविती परी असे केवळ भिंती, प्रकाशे ते संविती जगदाकारे, बांधियाची या मोडी, बांधा न होनी गुळाची गोडी, तया परी जग परवडी संवित्ती जाण, घडिये चेनी आकारे, प्रकाशिजे जेवी अंबरे, तेवी विश्वस्फूर्ती स्फुरे, स्फूर्तीची हे, न लिंपता सुख दुःख, येणे आकारे क्षोभोनी नावेक, होया आपण या सन्मुख आपणची जो, तया नाव दृश्याचे होणे संवित्ती दृष्टत्वा आणि जे तेणे, बिंबा बिंबत्व जालेपणे प्रतिबिंबाचेनी, तेवी आपणची आपुला पोटी, आपण या दृश्य दावीत उठी, द्रष्टा दृश्य दर्शन त्रिपुटी मांडे ते हे. या 13 ते 18 ओव्यांचा अर्थ पाहूया. ज्ञानेश्वर माऊली चांगदेवांना पत्रात पुढे लिहित आहेत. भिंतीवर चित्रे दिसली तरी त्या चित्ररूपाने वास्तविक भिंतीचीच प्रचिती असते. त्याप्रमाणे जगदाकाराने ज्ञानाची म्हणजेच परमात्म्याचीच प्रचिती असते. गुळाची ढेप केल्याने गोडीला ढेपेचा आकार येत नाही. अगर ढेप मोडल्याने गुळाची गोडी मोडतही नाही. त्याप्रमाणे जगतात अनंत प्रकारे द्वैत प्रचिती झाली तरी ती परमात्म्याचीच प्रतीती आहे, द्वैत नाहीच. घडीच्या आकारात ज्याप्रमाणे वस्त्र स्पष्ट व्हावे त्याप्रमाणे परमात्माच स्फूर्ती विश्वादी रूपाने स्फुरत असतो. अविद्येच्या निमित्ताने अविद्याकाली क्षणमात्र दृष्टी किंवा दृश्य आकारात अनुभवाला येणारा परमात्मा त्या आकाराच्या सुखदुःखाने सुखी किंवा दुःखी होत नाही. तो स्वतःच द्रष्टा किंवा दृश्य रूपात असतो. आरशातील प्रतिबिंबामुळे बघणाऱ्या तोंडाला बिंबत्व भाव येतो. या प्रकाराचे अविद्या ज्ञानरूप परमात्म्यास द्रष्टुत्व भावाला आणते. असे असले तरी द्रष्टा म्हणजे पाहणारा, दृश्य म्हणजे जे दिसणारं दृश्य इत्यादी भावांचा अनुभव परमात्म्यावरच येतो. याचाच अर्थ असा की स्वतः परमात्माच द्रष्टा म्हणजे पाहणारा आहे, दृश्य म्हणजे पाहिलं जाणारं आहे आणि दर्शन म्हणजे पाहण्याची क्रिया आहे. द्रष्टा, दृश्य, दर्शन हे स्वतः परमात्माच या त्रिपुटींच्या रूपाने म्हणजे 3 अवस्थांच्या रूपाने व्यवहार करतो. 19 ते 24 या ओव्या आता पाहूया. सुताचिये गुंजे आत बाहेर नाही दुजे, तेवी तीनपणे वीण आणिजे, जाणिजे त्रिपुटी है, नुसधे मुख जैसे
देखी जतसे दर्पण मिसे, बायांची देखणे ऐसे गमो लागे. तैसे न वचता भेदा, संवित्ती गमे त्रिधा. हेची जाणे प्रसिद्धा, उपपत्तिया. दृश्याचा जो उभारा, तेची दृश्यत्व दृष्टत्व होय संसारा. या दोही माजिला अंतरा, दृष्टीपंगू होय. दृश्य जे धवा नाही, ते धवा दृष्टी घेऊन असे काही. आणि दृश्ये वीण काही, दृष्टत्व असे. म्हणून दृश्याचे जालेपणे, दृष्टी द्रष्टत्व होणे. पुढती ते गेलिया जाणे, तैसेची दोन्ही. 19 ते 24 ओव्यांचा अर्थ पाहूया. ज्ञानदेव माऊली चांगदेवांना पुढे म्हणतायत पत्रामध्ये की सुताच्या गुंजेमध्ये सुता वाचून दुसरे काही नाही, त्याप्रमाणे परमात्म स्वरूपावर द्रष्टा दृश्य दर्शन अशा त्रिपुटीचा व्यवहार झाला तरी एका परमात्म्याच्या ठिकाणी भिन्न भाव उत्पन्न होत नाही. ते न होता तीनपणा वाचून त्रिपुटी असते. केवळ मानेवरचे तोंड आरशाच्या उपाधीने स्वतः आपल्यासच पाहते, त्याप्रमाणे अविद्या उपाधीने दृश्य द्रष्टा आदी भावाची प्रतीती येत असते असे वाटते. वरील उदाहरणात संवित्ती म्हणजे परमात्मा त्याच्या स्वरूपात भेद न होता अविद्योपाधीने द्रष्टा दृश्य दर्शन असा भेद झाला असा दिसतो. तत्वतः म्हणजे मुळात तो भेद नसतोच. चांगदेवा हीच अखंड अभेदाविषयी उपपत्ती समज. अविद्येच्या योगाने दृश्याचा होणारा आविर्भाव द्रष्टुत्वाच्या व्यवहाराला हेतू होतो. पारमार्थिक दृष्टीने द्रष्टा आणि दृश्यातील भेद पाहिल्यास विचार म्हणजे ज्ञान पांगळा होतो, म्हणजे नाहीसा होतो. जेव्हा दृश्य नाहीच असे ठरते तेव्हा त्याला प्रकाशित करणारे ज्ञान कोणाला प्रकाशित करेल? दृश्या वाचून दृष्टत्व कोठे तरी असते का? तात्पर्य: अध्यात्मज्ञानाच्या उदयकाळी द्रष्टा आणि दृश्य आणि दर्शन ही त्रिपुटी मावळते, म्हणजे यांचं वेगळं अस्तित्व राहत नाही. दृश्य तयार झालं म्हणजे दर्शन आणि द्रष्टत्वही असतं. जर विचाराने दृश्यत्वच नष्ट झालं तर द्रष्टा म्हणजे पाहणारा आणि दृष्टी या दोहोंचाही अभाव होतो. 25व्या ओवीपासून 30 ओवीपर्यंत आपण आता पाहूया. एव एकाची झाली ती होती, तिन्ही गेलिया एकची व्यक्ती. तरी तिन्ही भ्रांती एकपण साच, दर्पणाच्या आधी शेखी. मुख असतची असे मुखी, माझी दर्पण अवलोकी. आन काही होये, पुढे देखिजे तेणे बगे. देखते ऐसे गमो लागे, परी दृष्टी ते वाउगे झकवीत असे. म्हणून दृश्याची वेळे दृश्य द्रष्टत्वा वेगळे. वस्तू मात्र निहाळे आपणापाशी. वाद्य जाते वीण ध्वनी, काष्ठ जाते वीण वन्ही. तैसे विशेष ग्रासुनी स्वयेची असे. जे म्हणता नये काही, जाणो नये कैसेही. असतची आहे असे पाही, असणे जया. 25 ते 30 या ओव्यांचा अर्थ पाहूया. श्री ज्ञानेश्वर माऊली चांगदेव महाराजांना सांगत आहेत पत्रात. याप्रमाणे अविद्येच्या निमित्ताने एकाच परमात्म्याची द्रष्टा दर्शन आदी 3 रूपे होतात. विचार जागृतीने त्या तिघांचाही नाश होतो व एक परमात्माच राहतो. आरसा आणण्याच्या पूर्वी किंवा आरसा नेल्यावरही मुख म्हणजे चेहरा जागेवर मुखपणानेच असतो, म्हणजे चेहरा चेहऱ्यासारखाच असतो, चेहऱ्याच्या स्थितीतच असतो. पण त्यावेळी आरशात पाहताना त्या चेहऱ्याचा मुखाचा काही निराळेपणा होतो का? आरशात आपले मुख आपणच पाहतो. दृष्टीने मूळ मुखाला द्रष्टेपण आला आहे असे वाटते, पण असे वाटणे म्हणजे ज्ञानाची फसवणूकच आहे. म्हणून दृश्याच्या कालांतही म्हणजे दृश्य जेव्हा दिसतं आहे त्यावेळीही दृश्यत्व
म्हणजे दिसण्याची अवस्था, द्रष्टत्व म्हणजे दिसण्याची, पाहण्याची नजर वगैरे कर्म, या धर्माहून भिन्न असणारी परमात्म वस्तू आपणच आहोत. म्हणून दृश्याच्या काळातही दृश्यत्व आणि द्रष्टत्व म्हणजे जे दिसतंय ते आणि जे पाहिलं जातंय ती क्रिया, या धर्माहून भिन्न असणारी परमात्म वस्तू आपणच आहोत असा निश्चय कर. चांगदेवा, वाद्यातून निघणाऱ्या ध्वनीच्या आधी सामान्य ध्वनी हा असतोच, किंवा लाकडात अनुभवायला मिळणाऱ्या स्पष्ट अग्नीच्या पूर्वी सामान्यतः अग्नी असतोच. त्याचप्रमाणे दृश्याआधी विशेष भाव नष्ट झाले तरी त्यांना आश्रयभूत ब्रह्मवस्तू असतेच. म्हणजे त्यांना आधार ठरणारी ब्रह्मवस्तू म्हणजेच परब्रह्मतत्व परमात्मा असतोच. ज्या वस्तूंचे अशी तशी, एवढी तेवढी इत्यादी शब्दाने वर्णन करता येत नाही, ज्या वस्तूंचे ती वस्तू ज्ञानाचा विषय होत नाही, अशी ती वस्तू किंवा परमात्म वस्तू आहे. पुढील ओव्या पाहूया. ओवी 31 ते 36. आपुल्या बुबुळा दृष्टी असोनी अखम डोळा, तैसा आत्मज्ञानी दुबळा ज्ञानरूप जो, जे जाणनेची की ठाई नेणने कीर नाही, परी जाणने म्हणोनी आहे जाणने कैचे, या लागी मौनेची बोलीजे, काही नहोनी सर्व होईजे, नभता लाहिजे काहीच नाही, नाना बोधाचिये सोयरिके, साचपण जेणे एके, नाना कल्लोळ मालिके पाणी जेवी, जे देखित जेविणे जे देखिज ते विणे, एकले देखतेपण हे असो आपणी आपण आपणची, जे कोणाचे नव्हतेनी असणे, जे कोणाचे नव्हता दिसणे, कोणाचे नव्हता भोगणे केवळ जो. 31 ते 36 ओव्यांचा अर्थ पाहूया. श्री ज्ञानेश्वर माऊली पुढे म्हणतायत चांगदेवांना पत्रामध्ये. सर्व दृश्य वस्तू पाहण्याची दृष्टी डोळ्याच्या ठिकाणी आहे, पण तो स्वतःला बघण्याच्या बाबतीत आंधळाच ठरतो. डोळा, कारण तो डोळा पाहणे रूपच आहे, त्याच्या ठिकाणी पाहणेपणाचा व्यवहार होत नाही. त्याप्रमाणे परमात्मा हा ज्ञानरूप आहे, म्हणून तो आपल्या ज्ञानाचा विषय होणे स्वतः शक्य नाही. ज्या ज्ञानस्वरूप परमात्म्याच्या जवळ अज्ञान कालत्रयी म्हणजे कधीही नाही, तो स्वतः ज्ञानरूप असल्यामुळे त्याच्या ठिकाणी जाणण्याचा व्यवहार कसा होणार. म्हणून केवळ मौन हेच ज्याचं बोलणं, सर्व अनात्म वस्तूंचा परित्याग हीच ज्याची प्राप्ती, सर्व धर्मशून्य अशी परमात्म वस्तू ती जीव जेव्हा कोणत्याही धर्माने मुक्त नसेल तेव्हा प्राप्त होईल. किंवा अनंत ज्ञानाचे व्यवहार झाले तरी त्या सर्व व्यवहार संबंधांना सत्यत्व देणारे जे एक ज्ञान असते, जसे लाटांच्या अनंत मालिकेमध्ये पाणी एकरूपाने एकच असते, जे कोणाला दृश्य न होता म्हणजे न दिसता स्वरूपाने द्रष्टेपणाने एकटे असते, त्या ज्ञानाच्या शब्दाने कितीसे वर्णन करावे. ते अद्वितीय आहे, म्हणजे आपले नातेवाईक आपणच. परमात्म वस्तू अस्तित्व स्वरूपच असल्यामुळे तिचे अन्य दुसऱ्या कोणाच्या अस्तित्वावर नसते. कोणाला विषय न होता स्वतःच प्रकाशमान आहे आणि अन्य दुसऱ्या कोणत्याही भोग्य पदार्थावाचून स्वरूपाने आनंदरूप आहे. म्हणजे त्याचा मुळात स्वभाव परमात्म्याचा आनंद स्वरूप आहे, कसल्या भोगावर त्याचा अवलंबन नाही आहे सुखाचं. पुढील ओव्या पाहूया. 37 ते 42 ओव्या. तया पुत्र तू वटेश्वराचा, रवा जैसा कापुराचा, चांगया मज तू आपण याचा बोल ऐके. ज्ञानदेव म्हणे तुझ माझा बोल ऐकणे, ते तळहाता तरी मिठी देणे. जयापरी बोलेची बोल ऐकिजे, स्वादेची स्वाद चाखिजे, का उजिवडे देखिजे उजिडा जेवी. सोनियावर कल सोने जैसा, का मुख मुखा हो आरिसा. मज तू संवाद जय तैसा चक्रपाणी, गोडिये आपुली गोडी
घेता काय न माये तोंडी, आम्हा परस्परे आवडी, तो पाडू असे सखया तुझेनी उद्देशे, भेटावया जीव उल्हासे, की सिद्ध भेटी विश्व कुसे, ऐशिया विहे. 37 ते 42 ओव्यांचा अर्थ आता पाहूया. श्री ज्ञानेश्वर माऊली चांगदेव महाराजांना म्हणतायत पत्रात, चांगदेवा, ज्या परमात्म्याला वटेश्वर इत्यादी अनेक नामे आहेत त्याचाच तू पुत्र आहेस. अरे, कापराचा कण हा कापरा इतकाच कापूर रूपच असतो ना, तसा तू परमात्मा स्वरूपच आहेस. आत्म्यात आणि परमात्म्यात ऐक्य असते, वेगळेपणा नसतो. तुझ्या माझ्यात तसा ऐक्यभाव, एकत्वभाव कोणत्या रीतीने आहे ते तू आता ऐक. तू परमात्म स्वरूप आहेस, मीही तसाच परमात्म स्वरूप आहे. म्हणूनच तुझ्यात आणि माझ्यात अभेद आहे, म्हणजेच भेद नाही. म्हणूनच म्हणतो की माझा उपदेश तू ऐकायचा म्हणजे तुझा स्वतःचाच उपदेश ऐकण्यासारखं नाही का. अरे, एखाद्याच्या उजव्या हाताने त्याच्याच डाव्या हाताला मिठी घालावी तसं हे आहे. किंवा शब्दाने स्वतःचाच शब्द ऐकावा, गोडीने स्वतःचीच गोडी स्वतःच चाखावी, उजेडाने आपल्या स्वतःचाच उजेड स्वतःच बघावा तसे हे आहे. अथवा सोन्याची कसोटी असावी, मुख हेच आरसा म्हणून पाहण्यासाठी उपयोगी आणावं, तसं चांगदेवा तुझ्या आणि माझ्या संवादाचं हे आहे. गोडीने स्वतःचा गोडवा स्वतः अनुभवायचा म्हटले तर ते अशक्य नाही ना. अगदी नेमका हाच प्रकार तुझ्या आणि माझ्या आनंदाबद्दल आहे. चांगदेवा, मोठ्या उल्हासाने तुझी भेट घ्यायला माझा जीव उत्सुक झाला आहे हे तर खरंच, पण आत्मतत्वाच्या दृष्टीने स्वतः सिद्ध ही भेट उपाधी दृष्टीने बिघडून जाईल की काय अशी भीती, या भीतीने मी शंकाकुल झालो आहे. चांगदेवा, मोठ्या उल्हासाने तुझी भेट घ्यायला माझा जीव उत्सुक झाला आहे हे तर खरंच, पण आत्मतत्वाच्या दृष्टीने स्वतः सिद्ध ही भेट उपाधी दृष्टीने बिघडून जाईल की काय या भीतीने मी शंकाकुल झालो आहे. पुढील ओव्या 43 ते 48 यांचा या पहिले वाचूया. घेवो पाहे तुझे दर्शन, तव रूपा येवो पाहे मन, तेथे दर्शना होय अवजतन, ऐसे गमो लागे, काही करी बोले कल्पी, का न करी न बोले न कल्पी, ये दोन्ही तुझ्या स्वरूपी, न घेती उमसू, चांगया तुझेनी नावे, करणे न करणे न भावे, हे काय म्हणो परी न धरवे, मी पण हे लवण पाण्याचा थावो, माझी रिघोनी गेले पाहो, तव तेची नाही मा काय घेवो, माप जळा तैसे तुझ आत्मयाते पाही, देखो गेलिया मीची नाही, तेथे तू कैचा काही, कल्पावया जोगा, जो जागोनी नीद देखे, तो देखणेपणा जेवी मुके, तेवी तू ते देखोनी मी ठाके, काही नहोनी. 43 ते 48 या ओव्यांचा अर्थ आता समजून घेऊया. ज्ञानेश्वर माऊली चांगदेव महाराजांना पुढे सांगतायत पत्रात की, कारण तुझे दर्शन घ्यावं अशी इच्छा करताच माझं मन आत्माकार व्हायला वेळ लागत नाही, आणि मग त्या स्थितीत दर्शनाची कृतीच होणं नाही असं वाटतं. चांगदेवा, तू एखादी चांगली कृती केलीस, बोललास, कल्पना केलीस, किंवा असं नाही जरी केलंस, म्हणजे कर्म किंवा कर्माचा अभाव जरी असला तरी हे दोन्ही, म्हणजे काही करणं किंवा न करणं, हे दोन्ही काही तुझ्या मूळ आत्मस्वरूपाच्या ठिकाणी उत्पन्न होतच नाहीत. करणे किंवा न करणे हा व्यवहार आहे चांगदेवा, स्वरूपाच्या ठायी तो होत नाही. आत्मत्वाचा उपदेश तुला करताना माझ्या आत्म्याजवळ असलेला उपाधीचा मीपणासुद्धा नाहीसा होत आहे. चांगदेवा, पाण्याची खोली समजून घेण्यासाठी मिठाच्या खड्याने पाण्यात बुडी मारली तर तेथे मीठ काही मिठाच्या रूपात शिल्लक राहत नाही. मग त्या पाण्याची खोली मोजायची रे कोणी? तुझ्या यथार्थ आत्मस्वरूपाचा विचार करू लागलो की माझा औपाधिक मीपणा, म्हणजे उपाधींनी नटलेला, रूपांनी नटलेला मीपणा नाहीसा होतो. मग मीपणाच्या कल्पनेने येणाऱ्या तूपणाची कल्पना तरी करता येण्याजोगी आहे का? एखादा माणूस झोप येताना ती झोप कशी येते, निद्रा हा कसला पदार्थ आहे
हे जाणून घेण्याची इच्छा करतो, पण निद्रा कोणत्याही पदार्थाच्या रूपाने त्याच्या पुढे आली नाही, म्हणजे तो माणूस निद्रा जाणून घेण्याच्या भूमिकेसही मुकतो, त्या उद्देशालाही चुकतो. त्याचप्रमाणे ज्ञानाचा विषय नसलेल्या स्वरूपाचा मीही प्रमुख द्रष्टाच होऊन जातो. पुढील ओव्या पाहू. 49 ते 55 ओव्या. अंधाराचे ठाई सूर्यप्रकाश तव नाही, परी मी आहे हे काही नवचेची जेवी, तेवी तू ते मी गिमसी, तेथे तू पण मी पण येसी, उखते पडे ग्रासी भेटीची उरे, डोळ्याचे भूमिके डोळा चित्र होय कौतुके, आणि तेणेची तो देखे न दंडलिता, तैसी उपजता गोष्टी न फुटता दृष्टी, मी तू वीण भेटी माझी तुझी, आता मी तू या उपाधी ग्रासुनी भेटी नुसधी, ते भोगिली अनुवादी घोळ घोळू, रुचती याचे निमिसे, रुचिते जेविजे जैसे, का दर्पण व्याजे दिसे, देखते जेवी, तैसी अप्रमेये प्रमेये भरली, मौनाची अक्षरे भली, रचोनी गोष्टी केली मेळी येची. 49 ते 55 या ओव्यांचा अर्थ पाहूया. श्री ज्ञानेश्वर माऊली चांगदेव महाराजांना पुढे पत्रात म्हणतायत की दाट अंधारात बसले की तेथे सूर्याचा प्रकाश मिळायचा दूरच राहतो, पण स्वतःचेही भान नाहीसे होते. त्याप्रमाणे तुझ्या स्वरूपाचा विचार करताना माझा मीपणा आणि तुझा तूपणा दोन्ही नाहीसे होऊन फक्त एक आत्मतत्व काय ते शिल्लक उरतं. बोटाने डोळ्यात दाबला की त्याच्या जोरावर आपल्याला चित्रविचित्र पदार्थ दृष्टीसमोर दिसू लागतात, भासू लागतात, पण हे दाखवणारा डोळा मात्र अनेक रूप होत नाहीत. जितकं वेगवेगळ्या पद्धतीने एकच चित्र दिसतं एकाच वेळी अनेक रूपात, तसं डोळ्याचं होत नाही. आणि अनेकत्वाचा प्रकाश दाखवल्याखेरीज मात्र तो राहत नाही डोळा. त्याप्रमाणे आत्मऐक्याच्या म्हणजे ब्रह्म ऐक्यत्वाच्या मध्ये अभेदपणा प्राप्त होऊन तुझा आणि माझा असा अभेद मात्र मी तूपणा वाचून सिद्धच आहे. मी आणि तू या उपाधीस, या विशेषणांना, या म्हणण्याला बाजूला करून आत्म्याच्या एकत्वाने मी जशी भेट घेतली, उपभोगली व तिचा उहापोह केला, इतका वेळ ज्या स्थितीचा अनुवाद केला, तशाच रीतीने तूही स्वतः सिद्ध भेटीचा अनुभव घ्यावास. अन्न सेवन करणाऱ्याला पदार्थांचा स्वाद आवडला तर त्यातील रस जेवणाऱ्याच्या रुचीला जेववू लागतो, म्हणजे रुचीचा उपयोग रुची हीच घेते किंवा पाहणाराच आरशाच्या मिशाने इच्छेने स्वतःच बघतो. अप्रमेय परमात्मा विशद करणारा म्हणजे समजावून सांगणारा आणि प्रमेयाचे साधन असा जो शब्द त्याला गिळून टाकणारी अक्षरे गुंफून तुझ्या माझ्यातील ऐक्याचा हा संवाद लिहिला आहे. पुढील ओव्या पाहूया. 56 ते 61 ओव्या. इयेचे करुणी व्याज तू आपण या ते बूझ, दीप दीपपणे पाहे निज, आपुले जैसे तैसी केलिया गोठी, तया उघडीजे दृष्टी, आपण या आपण भेटी आपणा माझी, जालिया प्रळई एकार्णव, अपार पाणियाची धाव, गिरी आपुला उगव तैसे करी, ज्ञानदेव म्हणे नामरूपे, वीण तुझे साच आहे आपण पे, ते स्वानंद जीवन पे सुखिया होई. चांगया पुढत पुढती घरा आलिया ज्ञान संपत्ती, वेद्य वेदकत्व ही अतिथी, पदी बैसे ज्ञानदेवा चांगदेवा तुझेनी व्याजे, माऊलिया श्री निवृत्ती राजे, स्वानुभव रसाळ खाजे दिधले लोभे. 56 ते 61 या ओव्यांचा अर्थ समजून घेऊया. श्री ज्ञानेश्वर माऊली पत्रात पुढे चांगदेव महाराजांना म्हणतायत, स्वतःच्या प्रकाशाने दिवा आपले स्वरूप उघड करतो, त्याप्रमाणे मी तुझ्या माझ्यातील एकत्वाची स्थिती लिहिली आहे. त्या स्थितीच्या सहाय्याने तू आपले यथार्थ आत्मस्वरूप जाणून घ्यावेस, म्हणजे
मी ब्रह्मस्वरूप आहे अशा बोधात ज्ञानात तू राहा. तुझा आत्मभाव स्पष्ट होईल अशा गोष्टी मी तुला सांगितल्या. त्यांच्या मदतीने तू ज्ञानदृष्टी मिळव, म्हणजे आपणच आपली भेट घे. चांगदेवा, तू योगेश्वर्य युक्त असलास तरी त्याच्या सानिध्याने उदित होणाऱ्या अहम मम या अध्यासाचा त्याग करून असंग कुटस्थ आत्मा म्हणजे मीच आहे याची निश्चिती करून घे. यामुळे आपण आपणास भेटलो असे होते. प्रलयाच्या वेळी सगळीकडे पाणीच पाणी होते. ते सर्व प्रवाहांचे उगम आणि प्रवाहसुद्धा नाहीसे करते प्रलय. त्याचप्रमाणे तू करावेस, म्हणजे तू स्वगत, स्वजातीय, विजातीय, संबंधशून्य असे ब्रह्म मीच आहे या दृढ निश्चयाने देशादिकातील अनात्मभाव नाहीसा कर, म्हणजे आत्मभाव वाढव. चांगदेवा, तुझा यथार्थ सच्चिदानंदात्मभाव हा नामरूपातीत म्हणजे नावाच्या आणि रूपाच्या पलीकडचा आहे. सच्चिदानंद आत्मभाव, त्या स्वानंदाच्या अनुभवाने तू सुखरूप हो. हे ब्रह्म ऐक्यत्वाचं ज्ञान वेद्य, वेदकत्व इत्यादी भेदांच्या पलीकडे असणारं सच्चिदानंद स्वरूप प्राप्त करून देतं. त्याची तू खुणगाठ बांध, लक्षात ठेव असे माझे तुला वारंवार पुन्हा पुन्हा सांगणे आहे. तुझ्या पत्राचे उत्तर लिहिण्याच्या मिशाने, इच्छेने माझ्या श्री गुरु निवृत्ती महाराज हे चांगदेवा, माऊलीने माझ्याकडून, माझ्या गुरूंनी निवृत्तीनाथांनी माझ्याकडून तुला उपदेश करवला असे नाही, तर मोठ्या लोभाने रसभरीत आत्मानंदाचा मलाच खाऊ दिला आहे जणू, असं ज्ञानेश्वर महाराज चांगदेव पासष्टीत म्हणतात. आता शेवटच्या 62 ते 65 या 4 ओव्या ऐकूया. ज्ञानेश्वर महाराज पत्रात शेवटी लिहितात की एवं ज्ञानदेव चक्रपाणी ऐसे दोन्ही डाळस आरिसे परस्पर पाहता कैसे मुकले भेदा तिये परी जो इया दर्पण करील ओविया तो आत्मा एवढिया मिळेल सुखा नाही तेची काय नेणो असे दिसे तेची तैसे नेणो दिसे असे तेची नेणो आपैसे ते की होईजे निदे परवतये निदई जणे जागृती गिरोनी जागणे केले तैसे गुंफणे ज्ञानदेवो म्हणे. अशा पद्धतीने 62 ते 65 या ओव्या आपण पाहिल्या. इथे श्री चांगदेव पासष्टी मूळ संपूर्ण झाली. या 62 ते 65 या ओव्यांचा अर्थ आपण समजून घेऊया. श्री ज्ञानेश्वर महाराज पत्राच्या शेवटच्या ओव्यांमध्ये चांगदेवांना म्हणत आहेत, हे चांगदेवा, ज्ञानेश्वर महाराजांच्या या पत्राने ज्ञानसंपन्न झाले. महाराज तर ज्ञानरूप होतेच, त्यांची दोघांची ज्ञानदृष्ट्या भेट घडताच दोघेही शरीर धर्माने येणारे भेद नाहीसे होऊन अभेद झाले. ब्रह्मात्म ऐक्य ज्ञान प्राप्त होण्यासाठी जो कोणी आम्ही चांगदेवास केलेल्या या उपदेशाचा सतत विचार करील तो स्वतः आनंदरूपच होईल. आत्म्यासंबंधी तो असा आहे, तसा आहे, एवढा आहे, तेवढा आहे असं काहीच सांगता येत नाही. ते सद्रूप, प्रकाशमय, अपरिमित म्हणजे अखंड अनंत आनंदाने सर्वत्र ओतप्रोत असूनही अल्पबुद्धीच्या लोकांना ते परब्रह्म किंवा तो आत्मस्वरूप ते दिसत नाही, कुठेही दिसत नाही. हेही एक आश्चर्य नव्हे काय? देहामुळे उत्पन्न होणाऱ्या निद्रेपलीकडचे, झोपेपलीकडचे निर्विकार परमात्मस्वरूप, देहविषयक विचारांचा नाश करणारी आत्मजागृती, त्या परमात्म्याचे एकत्व या ग्रंथात श्री चांगदेव पासष्टी या पत्रात विशद केले आहे, समजावून सांगितले आहे, असे श्री ज्ञानेश्वर महाराज चांगदेव महाराजांना म्हणत आहेत आणि त्यानिमित्ताने सर्व समाजाला, विश्वाला संबोधत आहेत परब्रह्माविषयी. अशा पद्धतीने श्री चांगदेव पासष्टी इथे संपूर्ण झाली. 65 ओव्यांची चांगदेव महाराजांना उपदेशपर लिहिलेलं जे पत्र आहे ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांच्या गुरु श्री निवृत्तीनाथ यांच्या आज्ञेवरून ते इथे पूर्ण झालं.
श्री विठ्ठल रुक्मिणी अर्पणमस्तु. हरिओम तत्सत. पंढरीनाथ महाराज की जय.